स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। महानगरपालिका अत्यारिकेतील समस्या सोडवण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली। यावेळी अल्प उत्पन्न, अत्यल्प उत्पन्न सोसायट्यांची कामे, रहदारी, रस्ते, नाले, शाळा, कामगार, परिवहन कर्मचारी अशा विविध समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी नरेश म्हस्के यांनी केली। यावेळी बऱ्याच विषयांवर निर्णय घेण्यात आला, तर उर्वरित विषयांवर देखील आयुक्त लवकर कार्यवाही करणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। नवी मुंबई महानगरपालिका विभागातील अनेक प्रश्न, सिडको असेल, MIDC असेल, नवी मुंबई महानगरपालिका अशा या त्रिकोणामध्ये बरेचसे विषय पेंडिंग आहेत। काही अल्प उत्पन्न, अति अल्प उत्पन्न ज्या काही सिडकोच्या सोसायटी आहेत त्यांची जी काही कामं आहेत ती काही पेंडिंग आहेत। काही ठिकाणी रहदारीची समस्या आहे, काही ठिकाणी अंतर्गत बायपासचा रस्ता आहे, काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे, काही ठिकाणी शाळा तयार झालेल्या आहेत पण सुरू नाही झालेल्या आहेत। असे कामगारांचे काही विषय आहेत, परिवहन कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत। असे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते। त्या संदर्भात उकल काढण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आज आमची चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला चालना दिली। विजय चौगुले साहेबांनी आत्ताच एक मागणी केलेली आहे की शिवाजी चौकामध्ये शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारणे हे सुद्धा आम्ही पत्र असताना दिलेलं। असे बरेचसे जे काही पेंडिंग विषय होते, नगरसेवकांना जरी आता ते माझे असतील तरी त्या विभागात ती लोक काम करत असतात, त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी काम करत असतात। दैनंदिन ज्या काही समस्या भेडसावतात त्याविषयी त्यांच्याशी आज चर्चा केली गेली। पुनर्विकासाचा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी आणि त्याला मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे एक खिडकी योजना चालू करणं, त्यासाठी परमिशन करता काही ठिकाणी धोकादायक इमारती, एक लोकांचा असा संशय आहे की काही विकासकांच्या नादाला लागून महानगरपालिकेचे अधिकारी त्या सोसायट्या राहण्यायोग्य आहेत तरी विकासासाठी त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर करत आहेत। त्यांचे जे काही विषय असतील अशा संदर्भात अशा बरेचसे जवळजवळ 100 ते 150 विषयासंदर्भात आज आयुक्तांशी आमची बैठक झाली। माननीय नाहटा साहेब आणि चौगुले साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। साधक बाधक चर्चा होऊन बऱ्याचशा विषयांवरती निर्णय घेण्यात आला आणि काही विषय जे पेंडिंग असतील त्या संदर्भात पण लवकरात लवकर कार्यवाही होईल, अशा पद्धतीने आजचं कामकाज झालं। तसेच यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली। हे बघा की उद्धव ठाकरे यांना नेहमीच संकुचित वृत्तीचं म्हणून बोललं जातं आणि काल त्यांनी त्यांची संकुचित वृत्ती दाखवलेली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने जरी त्यांचे वडील असले तरी आम्ही सर्वजण तरुण वयामध्ये या शिवसेनेत सामील झालो। आम्ही त्यांना वडील मानले, आमचे कुटुंब प्रमुख मानले, आम्ही आमच्या घरचा कर्ता पुरुष त्यांना मानला आणि त्यांच्याकरता कुठल्याही जनआंदोलन असेल, लोकांचे प्रश्न असेल, अन्याय असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यावेळी राष्ट्रवादी नव्हती पण काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये पण त्यावेळी लोकांनी जीवावर उदार होऊन आपला बाप मानून त्यांच्या शब्दाकरता या शिवसेनेच्या आंदोलनात उडी मारली आणि ते फक्त त्यांचे रक्तानी वडील होते, बाप होते, परंतु लाखो शिवसैनिकांनी त्यांना त्यांचे पिता मानलेले आहेत, वडील मानलेले आहेत आणि ते बाळासाहेबांना स्वतःचे वडील म्हणून एक बाळासाहेबांच्याच त्या कर्तृत्वाबद्दल ते शंका व्यक्त करतात, त्यांचं कर्तृत्व छोटं करतात। त्यामुळे मी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा निषेध करतो की फक्त स्वतःच्या घरापुरतं त्यांना जे बाळासाहेबांना मर्यादित ठेवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो सपशेल चुकीचा आहे। बाळासाहेब अखंड महाराष्ट्राचे, अखंड हिंदुस्थानातील हिंदुत्ववादी जनतेचे वडील होते, बाप होते, आम्ही सुद्धा त्यांना बाप मानलो होतो। यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले, महिला संघटिका सरोज पाटील, शीतल कचरे यांसोबत शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई।